सुपरफूड. ज्यांना ज्यांना डायजेशन चांगलं ठेवायचं आहे, की म्हणजे आपली गट हेल्थ, ॲसिडिटी कमी झाली पाहिजे, आपल्याला जे आहे तर ते पोट नाही फुगलं पाहिजे जेवल्यानंतर, त्याच्यानंतर इम्युनिटी वाढली पाहिजे, आपलं ब्लड प्युरिफाय झालं पाहिजे, त्याच्यानंतर आपण कॅन्सरनी सुद्धा वाचलो पाहिजे, त्याच्या स्टॅमिना बूस्ट. ज्यांना असं वाटतं ना की दिवसभर थोडंसं काम केल्यानंतर आपण थोड्या वेळ बसून जाऊ, जेवण झालं थोड्या वेळ झोपून जाऊ, थोडंसं वॉकिंग केलं थोड्या वेळ झोपून जाऊ, म्हणजे अशक्तपणा जर वाटत असेल किंवा फार थकल्यासारखं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा एक सुपरफूड आहे. डायबिटीज ज्यांना कमी करायचं म्हणजे शुगर जे आहेत नियंत्रण करायचे असेल आपल्याला, आणि स्किन चांगली ठेवायची असेल, प्लस आपल्याला कोलेस्ट्रॉल पण चांगलं ठेवायचं आहे, आणि कोणाला डिटॉक्स की आपल्याला खूप बाहेरचं जेवण झालंय, टॉक्सिन्स शरीरातून बाहेर काढायचे असतील तर आपल्यासाठी हा सुपरफूड फारच छान आहे. तो आहे व्हीट ग्रास पावडर. म्हणजे पहिले बघा सगळेजण जे आहेत ना असे 8 कुंड्या घ्यायचे, 8 कुंड्यामध्ये जे आहेत गहू टाकायचे आणि 8व्या दिवशी त्याला कट करून त्याचा ज्यूस बनवून घ्यायचे. आताही आपण वॉकिंग वगैरे करायला जातो बऱ्याच ठिकाणी तृणरस म्हणून जे आहे तर तो भेटतो, पण आता तो तृणरस काढायचा, मग त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं होतं की त्याच्यामध्ये माती जाते, मग डायरिया होतं. तर त्याचा सोपा उपाय आहे व्हीट ग्रास पावडर जे आहे तर ते आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटून जातं. व्हीट ग्रास पावडर त्याला म्हणतात. सो ती पावडर 1 चमचा पाण्यामध्ये टाकून घेतली तरी चालते. ओके. सो व्हीट ग्रास पावडर, किंवा जर तुमच्याकडे असेल तर आपण काय करू शकतो, गहूला आपण याच्यामध्ये जमिनीत टाकायचं. 7-8 डेज मध्ये आपल्याला नवरात्रीत कसं आपण गरबा ठेवतो त्याच्यामध्ये येतं. 7-8 डेज मध्ये त्याचे जे ग्रास येतो किंवा त्याचा जो हे असतो ना गवत असतं त्याला कट करून आपण त्याचा ज्यूस घेऊ शकतो. पण ते जर तुम्हाला वाटत असेल की ही फार मेहनतीचं काम आहे तर व्हीट ग्रास पावडर आजकाल मार्केटमध्ये भेटतात, त्यांनी आपल्याला खूप फायदा होतो आणि हा एक खूप छान सुपरफूड आहे. त्याच्यानंतर हा सुपरफूड सगळ्यांनाच घ्यायला पाहिजे, पण स्पेसिफिकली लेडीजचा जो प्रॉब्लेम आहे पाठदुखी, कंबर दुखी, त्याच्यानंतर पिरियड्समध्ये खूप जास्ती क्रॅम्प्स येत असतील, किंवा पिरियड्स येण्याच्या आधी आजकाल PMS ज्याला म्हणतात की मूड स्विंग्स होतात, फार खूप चिडचिड होते, धडधड होते, कोणी फोन नाही उचलला की काही काही लेडीजला असं वाटतं समोरचा माणूस गेला आता, असं वाटतं, एकदा दोनदा फोन नाही उचलला तर ही जी अचानक वाढणारी एन्झायटी आहे ती जर कमी करायची असेल, ती जर नियंत्रणात आणायची असेल, म्हणजे मा का दिल होत आहे ती गोष्ट वेगळी, पण प्रत्येक वेळेस जर असं वाटत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला जे आहेत ना मूड स्विंग्स होत असतात. सो ते जर मूड स्विंग्स ठीक करायचे असतील तर, आणि आपल्याला आजकाल कित्येक तरी मी रिपोर्ट्स बघते की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन खूप कमी असतं. म्हणजे परवाच मी एक रिपोर्ट बघितला, हिमोग्लोबिन 11.2 होतं पण आयर्न लेवल कमी होती. इतका अशक्तपणा. ते म्हणत नाही मेरा सब ठीक आहे. ते मॅम होते त्या स्वतः डॉक्टर आहेत. सो त्यांचं असं म्हणणं, स्नेहा मैंने सारे ब्लड टेस्ट करवा लिए हैं और मेरा सब ठीक है, लेकिन मुझे इतना ज़्यादा की त्या डेंटिस्ट आहेत तर त्यांना ना खूप जास्त अशक्तपणा येत होता. तर त्यांना मी एकच ब्लड टेस्ट सांगितले की तुम्ही आयर्न टेस्ट करा. हिमोग्लोबिन वेगळं, आयर्न टेस्टिंग वेगळं. आयर्न टेस्ट केलं 170 आपल्याला पाहिजे, त्यांचं 30 आला. आयर्न जर शरीरात कमी असेल ना तर अशक्तपणा वाढतो, अगदी केस गळणं, त्याच्यानंतर अशक्तपणा येणं, त्याच्यानंतर जे आहेत आपले नखं लवकर तुटणं, केस गळणं, या सगळ्यांचं सोल्युशन या एका मॅजिकल सीड्समध्ये आहे आणि त्याचं नाव आहे, मराठीमध्ये त्याला आपण अळीव म्हणतो. ठीक आहे. अळीवाची खीर खूप साऱ्या लोकांनी डिलिव्हरी नंतर दूध येण्यासाठी खाल्ली असेल, पण ती तेवढ्यापर्यंत सीमित नाहीये. अळीवला मराठीमधून अळीव, हिंदीमधून त्याला हलीम सीड्स म्हणतात आणि इंग्लिशमध्ये गार्डन क्रीज सीड्स असं म्हणतात. आपल्याला कुठेही नॉर्मल किराणा दुकानात हे भेटून जातात. सो आणि जेंट्समध्ये हे काय देतं तर नॉर्मली जॉईंट पेन, बॅक पेन याला सॉल्व्ह करतंच. लेडीजमध्ये सगळे पिरियड्समधले होणारे प्रॉब्लेम जे आहेत तर ते सॉल्व्ह होतात. फक्त ज्या रिसेंटली आत्ता प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांना आपण अळीव खायला नाही सांगतो. बाकी प्रत्येक माणूस, बाई, लहान मुलांपासून सगळे जण जे आहेत अळीव जे आहेत तर ते खाऊ शकतात. फक्त आपण काय शिकलोय की अळीवाची खीर, अळीवाचे लाडू, मग आता त्यांनी वजन वाढेल कारण त्याच्यामध्ये तूप पण आलं आणि त्याच्यामध्ये गोड पण आलं. तर त्याला खाण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे 1 चमचा हलीम सीड्स किंवा अळीव पाण्यामध्ये टाकायचं, 10 मिनिटं थांबायचं, ते छोटे छोटे असं फुलून जातं, त्याच्यानंतर त्याला पिऊन टाकायचं. सोपं. दुपारी जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटत असेल 1 चमचा अळीव जर चालू केलं तर मॅक्सिमम होणारे लेडीजचे जे प्रॉब्लेम आहे तर ते तिथेच सॉल्व्ह होतात. ठीक आहे. सो त्यामुळे अळीव आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. लेडीजसाठी तर रामबाण, म्हणजे ते डोळे झाकून सगळ्यांनी घेतलं पाहिजे.
कित्येक तरी माझे असे क्लायंट आहेत ज्यांचं रिसेंटली जे आहेत ते नीट जे आहे ट्रान्सप्लांट झालेलं आहे, मग त्यांना खूप त्याच्यानंतर थेरपीमध्ये दुखतं वगैरे. सो त्याच्यामध्ये आपल्याला हलीम सीड खूप छान काम करतं. त्याला मराठीमध्ये आपण अळीव म्हणतो. त्यामुळे अळीव हा लेडीजचा बेस्ट फ्रेंड असला पाहिजे असं मी म्हणते. आणि काही नाही करायचंय, फक्त मार्केटमधून आणायचं आणि त्याच्यासाठी जायची पण गरज नाही. आजकाल ॲमेझॉनवरती पण भेटून जाते. सो फक्त 1 चमचा अळीव आपण आहारात जर रोज घेतला तर लेडीजला तर खूपच छान, आणि लेडीज खुश तर मग जेंट्स आपले आप खुश होऊन जातात, अशा टाईप्स आहे. म्हणून तुम्हाला जर आता लेडीजसाठी काळजी घ्यायची आहे तर हलीम सीड्स प्रत्येकाच्या घरी दिसलेच पाहिजे. फक्त एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे, प्रेग्नेंट लेडीज असतील त्यांनी अळीव नाही घ्यायचंय, आणि सेकंडली पायल्सचा रिसेंटली जर कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी अळीव नाही खायचंय. बाकी सगळेजण अळीव जे आहेत तर ते रोज घेऊ शकतात, लेडीज पण आणि जेंट्स. त्याच्यानंतर हा माझा फेवरेट सुपर फूड आहे. रिसेंटली 90 डेज आधी माझी डिलिव्हरी झाली आहे. सो 90 डेज आधी मला सगळेजण विचारत की स्नेहा तू व्हीगन आहेस. मी मिल्क एनिमल प्रोडक्ट लहानपणापासून नाही घेतले. डिलिव्हरी नंतर तू तूप नाही घेणार, दूध कसं काय येणार, दूधच नाही पित तू. तर मी त्यांना असं म्हटलं की कॅल्शियम जर आपल्याला पाहिजे तर त्याच्यासाठी दूध आणि दुधाचे पदार्थच घेतले पाहिजे, गरजेचे नाही आहेत. त्याच्यासाठी एक सगळ्यात सुपर फूड आहे, तो आहे म्हणजे शेवगा. ठीक आहे. जो शेवगा जो आहे त्याची पानांमध्ये 70% जास्ती न्यूट्रिशन आहे. त्यामुळे लहानपणापासून जे आहेत ना, तर माझा एक नॉर्मल रुटीन आहे की तुला दूध नाही प्यायचंय. पप्पा नेहमी जे आहेत तर ते काय करतात की त्यांनी एक रूल बनवलं होतं की तुला दूध नाही प्यायचं आहे तर तुला रोज शेवगा खावा लागेल, नाही तर शेवग्याचा पालाचा ज्यूस घ्यावा लागेल. सो आय सेड की ठीक आहे, दूध मला ॲक्च्युली डायजेस्ट नाही होत किंवा बॉडी रिॲक्ट नाही करत, म्हणून मग मी ॲग्री झाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी असा क्वचितच एखादा दिवस गेला असेल की हे मॉरिंगा जे आहेत किंवा ड्रमस्टिक, आमच्या घरात एवढं मोठं झाड आहे, सो त्याची पानं, त्याची जे आहेत शेंगा, याचा वापर जर आपण आहारात जर केला तर आपल्याला विटॅमिन ए, कॅल्शियम, म्हणजे बोन्सचा डिसीज जर आपल्याला ऑस्टिओपोरोसिस किंवा मग त्याच्यानंतर हाडं कमकुवत होणे, आजकाल तो प्रॉब्लेम पहिले 60च्या नंतर यायचा आणि आजकाल तो प्रॉब्लेम मी बघते आहे 25 to 35 एजमध्ये की तिथेच गुडघे दुखत आहेत. आणि ते तर सोडा, माझ्याकडे एक क्लायंट आली होती, त्यांच्यासोबत एक 3 वर्षाची मुलगी आली होती. तिला स्विमिंगचा क्लास लावला होता आणि ती स्विमिंगच्या क्लासच्या दुसऱ्याच दिवशी एवढी रडायला लागली की मला जायचंच नाहीये, माझा पाय फार दुखतोय. आणि त्या 3 वर्षाच्या मुलीला आम्ही म्हणजे त्याच्या मम्मीची ब्लड टेस्ट होती, तर मी त्यांना सांगितलं की हिला फार त्रास होता, म्हणजे ती चालताच येत नव्हतं दुसऱ्या दिवशी तिला. म्हणजे आपण हिचंही ब्लड टेस्ट करून घेऊया. सो यू वुड बिलीव्ह की 3 वर्षाच्या मुलीचं व्हिटॅमिन D3, B12 आणि कॅल्शियम कमी आलं आणि दूध ती रोज पित होते. सो आजकाल जे आजच मी रिसेंटलीच कोणाला इंटरव्ह्यू दिलाय की दुधामध्ये किती भेसळ आहे. ठीक आहे. सो म्हणून मग, आणि शेवगा अजून तरी एवढा हे नाही की त्याच्यामध्ये कारण तो अनलिमिटेड प्रमाणात ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यामुळे शेवगा आणि शेवग्यांच्या पाल्यामध्ये भेसळ होणं आत्ता तरी शक्य नाही किंवा होत नाहीये. त्यामुळे याला जर आपण आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक म्हणून रोज किंवा आठवड्यातून 2दा तरी शेवगा नाही तर शेवग्याची पानं वापरायचीच असं जर आपण ठरवलं तर हाडं फार मजबूत राहतील. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, विटॅमिन सी आहे. त्यामुळे तो स्किनचा आणि आपल्या हाडांचा बेस्ट फ्रेंड आहे. कॅल्शियम मी प्रत्येकाला सांगते की प्रत्येक 18 वर्षाच्या वरतीच्यांनी सगळ्यांनी एकदा तरी स्वतःच्या ब्लड टेस्ट करायला पाहिजे. चालत्या फिरत्या माणसाच्या ब्लड टेस्ट व्हायला पाहिजे. बेड रिटर्न माणसाचे तर डॉक्टर करतातच. आपल्याचं आतमध्ये काय विटॅमिन्स कमी आहे, मिनरल्स कमी आहे. आजकाल लोकांना विचारून डायरेक्ट मल्टीविटॅमिन्स घेत आहेत, टॅबलेट्स घेत आहेत. मी त्याच्या एक हे आहे की तुम्हाला जर खरंच गरज असेल तर आहे मेडिकल सायन्स, आपण घेऊ शकतो गोळ्या. पण गरज नसेल तर अननेसेसरीली कशाला घ्यायच्या आहेत ना. एकाच वेळेस सगळ्या विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता आपल्याला कधीच होत नाही. ठीक आहे. माझ्याकडे एक क्लायंट आले होते की त्यांचं हे म्हणणं होतं की ते आल्या आणि रिपोर्ट्समध्ये सगळीकडे रेड 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 मार्क. थोडे स्नेहा मी दिवसाच्या 16 टॅबलेट्स घेते, ओमेगा 3, विटॅमिन सी, ए. त्यांनी अशी पूर्ण बाटलीच आणली होती, आता मोठा असं आणलं होतं की हे सगळं घेते, त्याच्यानंतर असे कसं काय रिपोर्ट्स आले. तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला टॉक्सिसिटी झालेली आहे. विदाउट ब्लड टेस्ट करता जर आपण कोणत्याही गोळ्या घेतोय आयर्नची, कॅल्शियमची, तर त्याची टॉक्सिसिटी होते. आणि सगळ्यात माझा हा पॉईंट असतो, मला खूप सारे लोक विचारतात की आता ना 30 झाली, 40 झाली, मल्टीविटॅमिन घ्यायला पाहिजे का. तर मल्टीविटॅमिन घेण्याच्या मागे पहिले तुम्ही काय करा, विटॅमिनच्या टेस्टिंग्स करा. एका वेळेस कधीच असं नसतं. आता त्याच्याचमध्ये एक हजबंड वाईफ आले होते, दोघंही मल्टीविटॅमिनवर होते. त्यांच्या रिपोर्ट्समध्ये काय प्रॉब्लेम होता, एकाचं कॅल्शियम वाढलेलं होतं आणि एकाचं आयर्न वाढलेलं होतं म्हणून आले होते.
आणि मी ही गोष्ट सांगते की जर काही कमी असेल ना तर गोळी घेऊन किंवा आहारातून त्याला आपण व्यवस्थित करू शकतो. पण जर तुम्हाला त्याची टॉक्सिसिटी झाली, याच्या उलट झाली की आयर्न खूप, आता खूप साऱ्या लोकांचं हिमोग्लोबिन, माझ्याकडे एक ॲथलीट आलं होतं त्यांचं 18 हिमोग्लोबिन होतं. ठीक आहे, हिमोग्लोबिन 17च्या खाली पाहिजे जेंट्सचं पण. तर मग त्यांचं हिमोग्लोबिन का की अननेसेसरी लोकच मल्टीविटॅमिन्स घेतात. सो असं काही करायचं नाहीये. आहारातून जर आपण मल्टीविटॅमिन्सपेक्षा जर आपण मॉरिंगा घेतला तर मॉरिंगा हा एक नॅचरल मल्टीविटॅमिनचं काम करतो. मॉरिंगा म्हणजे शेवगाचा पाला. ठीक आहे, शेवगाच्या शेंग तर आपण घेऊच शकतो, पण त्याच्यासाठी काळ्या मसाल्याचा शेवगा नाही म्हणते मी. शेवगा खाल्ला तर आपल्याला तो उकडून डायरेक्टली खायचा, त्याच्यामध्ये खूप मिर्च मसाला टाकून कधी कधी ठीक आहे, पण डेली तो नाही खायला सांगते. नाही तर सगळेजण म्हणाल की आता उद्यापासून माझ्याकडे किंवा आज रविवार आहे मी काळ्या रक्ताचं काहीतरी बनवते, सो त्याने न्यूट्रिशन नाही भेटणार. पण आपण मॉरिंगा जे आहेत ना तर त्याचा एक रोज आपण असं ठरवायचं की आठवड्यातून 3दा तरी मला जे आहेत ना, ज्यांना काहीही दुखणं असतं, हाडांचं आहे, जॉईंट्स आहे, त्यांना मी सांगते की 6 शेंगा पर वीक, आठवड्यातून 6 शेंगा पर वीक पर पर्सन गेले पाहिजेत पोटात, म्हणजे बरोबर त्यांचं दुखणं जे आहे ना तर ते कमी होतं. ओके, आता सगळ्यात चांगलं की इम्युनिटी आपल्याला वाढवायची आहे आणि कॉन्स्टिपेशन, जर पोटाचा आजार, ब्लोटिंग आहे, कॉन्स्टिपेशन आहे, ते कमी करायचं असेल आणि अँटीऑक्सिडंट्स खूप छान जर आपल्याला पाहिजे आहेत, डोंट वरी, याच्यामध्ये जर काही मिस आउट झालं तर माझ्या इंस्टाग्रामवरती या सगळ्या गोष्टी मी सुपरफूड म्हणून टाकलेल्या आहेत. सो जर इन केस काही विसरलात तर आजच्या मी हायलाइट्स म्हणून एक छोटंसं पेज बनवून इंस्टाग्रामवरती टाकून देईन सुपरफूड्स म्हणून, सो तिथेही तुम्ही बघू शकता. सो फ्लेक्स सीड्स मराठीमध्ये आपल्याला जवस, हिंदीमध्ये अलसी, इंग्लिशमध्ये फ्लेक्स सीड्स. ठीक, फ्लेक्स सीड्स जर आपण खाल्ले, हे गुळगुळीत असतात, जर आपण खाल्ले तर त्याच्यामधला जो चिकटपणा असतो तो आपल्या केसांना स्ट्रेंथ देतो. ठीक आहे, कित्येक तरी लोकांना हाडांचं किंवा संधिवात ज्यांना असतो, ज्यांना अर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी अँटी इन्फ्लमेटरी फूड म्हणून काम करतो. आतमधून बॉडीमध्ये कुठे जर सूज असेल तर त्याला ठीक करण्याचा जे आहे तर ते करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना खूप स्टूल हार्ड होते, ठीक आहे, की खूप जोर लावावा लागतो, स्टूल पास होत नाही, जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे आहेत, जेवण झाल्यानंतर 1 ते 2 चमचा किंवा जेवणासोबत 1 ते 2 चमचा जवसाची जर चटणी आपण सोबत घेतली, आपण या सगळ्या गोष्टी खाल्लेल्याच असतील, फक्त काय आहे की आपण त्याला विसरलोय की काय घर की मुर्गी दाल बरोबर आहे म्हणून आपण त्याला विसरलोय. त्याला पुन्हा जर आणलं हिरो म्हणून, तर हा एक हिरो इन्ग्रेडियंट आहे जो आपल्या आहारात असला पाहिजे. सो आपला हा एक सुपर फूड आहे, त्याला फ्लेक्स सीड्स म्हणजे आपलं जवस. जवस खरंच आपल्या पोटातले सगळे जे आहेत प्रॉब्लेम्स, ऑलमोस्ट प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतो. अँड डोंट वरी, आता तुम्ही एवढे सगळे सीड्स सांगितले, मग मी सोबत कसे घ्यायचे तर त्याची मुखवासची रेसिपी मी रिसेंटली टाकली. जेवण झाल्यानंतर सगळं मिक्सवाले मुखवास 2 चमचा खायचं आणि विसरून जायचं, सगळे विटामिन्स मिळाले अशा टाईपचं. सो ते मी सांगणार आहे, सो रेसिपी पण तुम्हाला मिळणार आहे. सो त्याचं काही टेन्शन नका घेऊ की एवढे सगळे सीड्स सांगितले आता मी कधी कोणचं खाऊ, त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ओके, सो अगेन, ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आणि सकाळी उठल्या उठल्या बिलकुल असं वाटतं की असं जळजळ वगैरे होती आहे, सो त्यांच्यासाठी एक रामबाण सुपरफूड म्हणजे आपले किशमिश, ज्याला आपण म्हणतो गोल्डनमध्ये किशमिश किंवा काळ्या मनुका, दोघांपैकी. काळ्या मनुकाने तुमचं, ज्यांना खूप भूक काही लागत नाही, की दिवसभरात भूकच लागत नाहीये, वजन चांगलं आहे पण मग असं आहे की खाण्याची इच्छाच होत नाहीये, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सुपरफूड फार छान आहे. गोल्डन रेझल्स किंवा किशमिश त्याला म्हणतात. किंवा मग त्याच्यानंतर आपलं जे आहेत ना काळ्या मनुका, हे रात्री तुम्ही जर 5 ते 6 काळ्या मनुका भिजवल्या, खूप छान आहेत म्हणून जास्ती खायचं असंही नाही करायचं ना. नाहीतर माझ्याकडे एक मॅडम आल्या होत्या, त्यांच्या हस्बंडला डायबिटीज होता, इन्सुलिनवर होते, आणि ते म्हणे स्नेहा मैंने ना एक इंस्टाग्राम पे या कुछ